नमस्कार. मी भीमराव दायजे एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे. म्हणूनच संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर, अन्यायाच्या विरोधात अर्थात मुघलाच्या विरोधामध्ये नंगी तलवार उपसून स्वराज्य खेचून आणणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक, स्त्री मुक्तिउद्धारक, जेणेकरून आपल्या भारतामध्ये शिक्षणाची मेघ सर्वात पहिली रोवली असे महान थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे पहिले जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, बोले तसा चाले त्याची वंदावी पावले, बोलतो तसाच चालतो. रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या डोक्यातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, प्रखंड कायदे पंडित, अर्थतज्ञ, थोर समाज सुधारक, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कष्टकऱ्याच्या, कामगाराच्या, शोषिताच्या, पीडिताच्या व्यथा आणि त्या व्यथाच्या कथा जगाच्या वेशीवर टांगणारे, एवढेच नव्हे तर जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव या वचनाप्रमाणे चालणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता सावित्री, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता अहिल्या या थोर विचारांना सर्वप्रथम मी श्रीसाष्टांग नमस्कार करतो आणि तुम्हा सर्वांना एक मानाचा, सन्मानाचा जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय शिवाजी करतो. मित्र हो, मी तुमच्यासोबत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे मतदान आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो बजावला पाहिजे. महामानव युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण बहुजन समाजाला, संपूर्ण वंचित समाजाला एकत्र करून एक रयतेचं राज्य प्रस्थापित केलं आणि गुलामगिरीतून संपूर्ण बहुजन समाजाला स्वतंत्र केलं. आणि हे रयतेचं राज्य, या रयतेच्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कवच कुंडली म्हणून जगातील सर्वात मोठं धर्मनिरपेक्ष असं भारतीय संविधान आपल्याला प्रस्थापित केलं. आणि विशेष म्हणजे आजच्या या रात्रीमध्ये एखाद्या हुकुमशहाचे पैसे घेऊन तुम्ही अधिकार जर गमवत असताल तो अतिशय चुकीचे आहे. मित्र हो, एखाद्या अशिक्षित, हुकुमशाहीवादी अशा माणसाचे पैसे घेऊन तुम्ही जर तुमचा अधिकार गमवत असताल तर तुमचाच अधिकार नाही तर तुमच्या मुलांचा सुद्धा अधिकार तुम्ही गमवत आहे. भविष्य काळामध्ये डोकं धरून बसण्यापेक्षा
एका सुज्ञ, ज्याला स्वतंत्र, समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता अंगीकृत असणाऱ्या अशा माणसाला 20/11/2024 मी मतदान करणार आहे आणि तुम्ही सुद्धा मतदान करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र.